मेहनत घेतली महेश कोठारे सरांसोबत, त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, ही सगळी लोक बसली होती त्यात सीन जेव्हा क्रिएट करायला बसले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ना, बघा लोक त्याच्यानंतर नाही विसरले आज. आता बघून लोक सर्च करून बघतात युट्यूबमध्ये की कशा पद्धतीनं साकारलं, काय केलं त्यांनी, किती व्हेरिएशन्स निर्माण केले, त्या सेल्ससाठी किती अपार मेहनत घेतली. तो बाबा असो का कुठला पोलीस असो आहे ना, की त्याची गाडी चालवण्याची पद्धत असो, उतरण्याची पद्धत असो, बोलण्याची पद्धत असो, मला तो तरी परफेक्ट नाही करता आला, अजिबात नाही. की डायरेक्टरला म्हणत होतो, डायरेक्टर सर सीन सगळं झाल्यावर एडिटिंगला बसलो मी अजिबात सॅटिस्फाईड झालो नाही, कारण मला अजून काही बरंचसं टाकायचं होतं. पण मला चित्रपट मेकिंगमध्ये काहीतरी ठीक आहे. त्यानंतर लोकांचे पैसे लागलेले असतात, रोज मीटर लागतं, रोज 1 लाख 2 लाख 3 लाख जात असतात खिशातून त्याच्या, त्याला माहित असतं पैसा कसा पाण्यासारखा जातो. आणि रिटेक तुम्ही जेवढे रिटेक घेतले ना तेवढा टाइम जातो, वेळ जातो. बाकी कॅरेक्टर बसलेले असतात ना तिकडे वाट बघत, आमचं सीन कधी लागते कधी लागते कधी लागते. म्हणून मी सर्वांना सांगतो, बाबा सेटवर जायच्या आधी कधी व्हा, 10 वेळा स्क्रिप्ट वाचा, डायलॉग वाचा, आरशासमोर उभे राहा, स्वतःला पारखा, आरशात बोला की मी कुठे आहे, मला काय करायचं आहे, कॅरेक्टर कसं निर्माण करता येईल, मी त्यासाठी काय केलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही त्या कॅरेक्टरमध्ये आपण जाऊ शकतो. एवढा मोठे मोठे स्क्रिप्ट असतात. हे तर चित्रपटाचं सांगतो. जेव्हा तुम्ही एखाद्या सिरियलला जाल ना, सेटवर गेल्यानंतर सांगते सर आज इतने सीन निकालने हैं, ये 20 पेजेस है आपको दिए वाले, अभी एक घंटे में शूट लगने वाला है. एका तासात